स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काय टिप्स सांगता येतील? ताणतणाव व्यवस्थापन शक्य आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. तर ताण नक्की कशामुळे येतोय, की समूळ कारण समजून घेणं, त्याच्यावरती स्वतःच्या कंट्रोलमध्ये असतील तर ते समजून आपल्या आपल्या गोष्टी आपल्या पातळीवरती करणं किंवा शक्य असेल तर नाकारणं. फाईट अँड फ्लाइट मोड ज्याला आपण म्हणतो ते, की जमत असेल तर सॉल्व्ह करावं, नाहीतर पुढे जावं, नाहीतर इतर कोणाची तरी जरूर मदत घ्यावी. ताण वाटल्यावर थबकून राहू नये. त्याच अवस्थेत राहिल्यामुळे जास्ती प्रॉब्लेम वाढू शकतो. सो सोल्युशनची एनर्जी ठेवणं हे आपल्या हातात आहे. मदत जरूर घ्यावी आणि ताण जर का वाटत असेल तर. कारण त्याच्यामध्ये सेरोटोनिन हलणार आहे, डोपामाइन कमी जास्ती होणार आहे. तर आपण जरूर या सगळ्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करावा आणि कुठल्या बाबतीत ताण जाणवतोय हे समजून घ्यावं. आता कित्येकदा ना मोठेपणचा ताण जेव्हा जाणवतो तेव्हा त्याची पाळंमुळं आपल्या लहानपणच्या अनुभवांमध्ये असतात. ती टेंडन्सी बऱ्याचदा तयार होते. मेंदूची क्षमता तशीच बनते की प्रॉब्लेम्स खेचले जावेत. तर ते समजून घेतलं आणि त्यावर काम केलं तर खूप फायदा होऊ शकतो.